नमस्कार, मी मोरे सर, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी यांची औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोरीबडक, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मी RSC इन्स्ट्रक्टर. आमच्या या जे विद्यार्थी उभे आहेत यांनी यावर्षी म्हणजे 2022-2023ची बॅचचे विद्यार्थी आहेत. यांनी यावर्षी एक नवीन प्रोजेक्ट तयार केलेला आहे. प्रोजेक्टचं नाव आहे इन्व्हर्टर स्प्लिट एअर कंडिशनर. आज जवळपास बऱ्याच मेकॅनिक आणि टेक्निशियनना इन्व्हर्टर सिस्टीम ही समजत नाहीये. तर या प्रोजेक्टच्या माध्यमाने या विद्यार्थ्यांनी ही इन्व्हर्टर सिस्टीम कशी असते ही दर्शवलेली आहे. तर खरं एक चांगला प्रोजेक्ट तयार केलेला आहे. अगदी डिटेलमध्ये डिस्प्ले दिलेला आहे आणि तुम्हाला या प्रोजेक्टमधून सगळं त्यामध्ये दिसून येणार आहे. तर या प्रोजेक्टचे मध्ये सहभागी असलेले हे जे विद्यार्थी आहेत, हा आहे विराज पायगुडे, व्हेरी गुड बॉय. गायकवाड, अनिकेत गायकवाड, शुभम रासकर, सोहम गुप्ता आणि सिद्धू गायकवाड, जाधव, ढवळे आणि खेडेकर असे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा अगदी छान असा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. तर आता इन्व्हर्टर सिस्टीम काय आहे ते कसं काय दाखवलेलं आहे, तर त्यांनी एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. या स्ट्रक्चरमध्ये इंडोर बसवलेलं आहे, त्याच्यामध्ये केबिन म्हणजे AC रूम सारखं तयार केलेलं आहे. पाठीमागे आउटडोर बसवलेलं आहे. आउटडोरमध्ये कॉम्प्रेसर, कंडेन्सर हे बसवलेले आहे. त्यानंतर इंडोर युनिटचं जे इंडोर PCB असते ती डायरेक्टली इथंच बाहेरच बसवलेली आहे. हे तुम्हाला दाखवू शकतो मी की या प्रकारे. आणि आउटडोरची जी PCB आहे इन्व्हर्टरची ती याच ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे या बाजूला. तर यामध्ये पूर्ण PCB मध्ये कशा प्रकारे वर्किंग होतं, इन्व्हर्टर सिस्टीम काय केलेली आहे ते दाखवलेलं आहे. तर इन्व्हर्टर म्हणजे काय, तर इन्व्हर्टर म्हणजे हा जो कॉम्प्रेसर आहे, इन्व्हर्टर कॉम्प्रेसर हा ऍक्च्युली 3 फेज सप्लाय मध्ये चालतो. हे कशा प्रकारे चालतं हे दर्शवलेलं आहे. यामध्ये जी फॅन मोटर आहे, इंडोर मध्ये फॅन मोटर जी आहे ती AC सप्लाय 230 व्होल्ट चालते. कंडेन्सरची फॅन मोटर आहे ती 230 व्होल्टवर चालते. फक्त कॉम्प्रेसर जो आहे तो कॉम्प्रेसर हा 3 फेज AC 3 फेज वर चालतो. परंतु सप्लाय जो आहे तो सिंगल फेज दिलेला आहे. सिंगल फेज सप्लाय हा 3 फेज मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट केलेला आहे याचा डिस्प्ले यामध्ये त्यांनी दाखवलेला आहे. तर ते व्यवस्थित समजून सांगतो. तर हा इंडोर PCB आहे. याला मेन सप्लाय दिलेला आहे 230 व्होल्ट सप्लाय या बाजूने, आणि हा सप्लाय हा इंडोर PCB ला जातो. इंडोर PCB वरून हा सप्लाय आउटडोर PCB ला गेलेला आहे. इंडोर PCB चालू झाल्यानंतर इंडोर ब्लोअर वगैरे चालू होतो आणि इंडोर PCB ते आउटडोर PCB यामध्ये कम्युनिकेशन सिस्टीम दिलेली आहे. यामध्ये कम्युनिकेशन वायर दिलेली असते. त्या दोघा PCB मध्ये मदर बोर्ड दिलेला आहे आणि कम्युनिकेशन सर्किट दिलेलं आहे. दोघेही त्यामध्ये कम्युनिकेशन करत असतात. उदाहरणार्थ रूम मध्ये टेम्परेचर आल्यानंतर त्यामध्ये कॉम्प्रेसरचा जो स्पीड आहे तो कमी केला जातो, किंवा रूम मध्ये टेम्परेचर लॉस जर झालं तर ते टेम्परेचर लॉस झाल्यावर कुलिंग भरून काढण्यासाठी कॉम्प्रेसरचा RPM काय केलं जातं, वाढलं जातं. तर हे कम्युनिकेशन जे आहे ते कम्युनिकेशन इंडोर PCB आणि आउटडोर PCB यांच्यामध्ये चालू असतं. आणि इंडोर PCB आउटडोर PCB ला कम्युनिकेशन करते, आउटडोर PCB कॉम्प्रेसरला कमांड करते. तर हे कशा प्रकारे होतं तर हे डिस्प्लेमध्ये दाखवलेलं आहे. तर यामध्ये कॉम्प्रेसरला जो सप्लाय दिलेला आहे तर कॉम्प्रेसरमध्ये 3 टर्मिनल असतात, U, V आणि W. तर UV मध्ये होल्ड मीटर लावलेलं आहे. UV मध्ये जे होल्ड मीटर आहे यामध्ये जर बघितलं तर 180 व्होल्ट एवढं तिघांमध्ये दर्शवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 3 फेज यामध्ये दाखवलेला आहे. हे 3 फेज कसे तयार झाले, तर आधी सिंगल फेज दिला. सिंगल फेज आउटडोर PCB ला गेला. आउटडोर PCB मध्ये सिंगल फेजचा कन्वर्ट DC व्होल्टेज मध्ये झाला. DC व्होल्टेजचा सप्लाय जर बघतोय आपण तर यामध्ये हे दिसतंय जवळपास 240 व्होल्ट DC व्होल्ट सप्लाय तयार झालेला. बघा तुम्ही इथं, तर हा 240 व्होल्ट आउटडोर DC व्होल्टेज. हे DC व्होल्टचं कन्वर्ट
त्यानंतर ही PCB INPM मध्ये 3 फेज कन्वर्ट मध्ये करते, तर ती UVW यामध्ये तयार केलेला आहे. तर यामध्ये 180, 180, 180 असे 3 सप्लाय या कॉम्प्रेसरला दिले जातात. त्या 3 सप्लाय मध्ये जे 3 फेज आहे त्यातला एक सप्लाय हा न्यूट्रलचं काम करतो. अशा प्रकारे यामध्ये हे दिलेले आहे. आणि फ्रिक्वेन्सी किती आहे हे फ्रिक्वेन्सी मीटर मध्ये दिसून येतं. इंडोर कम्युनिकेशन जी वायर आहे त्याला व्होल्टेज कसं आहे ते यामध्ये दिलेलं आहे. जवळपास 60 ते 70 व्होल्टेज यामध्ये आहे. त्यानंतर ज्या सक्शन लाईन डिस्चार्ज लाईन जे आहेत त्यांचं टेम्परेचर किती इथे दिलेलं आहे. सक्शन लाईनचं टेम्परेचर आहे, डिस्चार्ज लाईनचं टेम्परेचर, कंडेन्सर आउटलेट टेम्परेचर, लिक्विड लाईन टेम्परेचर, ऍटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणातलं टेम्परेचर किती आहे आणि रूम मध्ये टेम्परेचर किती आहे. त्याबरोबर सक्शन प्रेशर गेज, सक्शन लाईन मधलं प्रेशर, डिस्चार्ज लाईन मधलं प्रेशर आणि कंडेन्सर आउटलेट मधील प्रेशर, त्यानंतर लिक्विड लाईनचं प्रेशर, हे चारही प्रेशर यामध्ये दाखवलेले आहे आणि या संपूर्ण प्रेशर मधून आपल्याला समजते. त्याचबरोबर यामध्ये पूर्ण सर्किट जे आहे ते डायग्राम पण दिलेला आहे, त्याचे कोड पण दिलेले आहेत. जे एरर कोड नंबर असतात त्यावरून त्यामध्ये कोणता फॉल्ट झालेला आहे तो पण दिसून येतो. तर अशा प्रकारे हा एक अति उत्तम असा इन्व्हर्टर सिस्टीम कशा प्रकारे चालते असा हा डिस्प्ले सिस्टीम ह्या मुलांनी तयार केलेले आहे. तर या मुलांचं मी अभिनंदन करतो. यांनी खरंच हा एक चांगला प्रोजेक्ट तयार केलेला आहे जो पुढच्या विद्यार्थ्यांना फार कामाचा आहे. त्यावर त्यांनी इन्व्हर्टर सिस्टीम कशी आहे ही करायला लगेच समजेल. थँक्यू.